नमस्कार मैत्रिणींनो, मी अरुणा क्रिएशनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पण तांब्या पितळेची भांडी कशी स्वच्छ करायची, त्याचबरोबर आपण देवघरातील देव कसे स्वच्छ करायचे तेही पाहणार आहोत. आपण आता ग्लास, तांब्या आणि देवाचे काही टाक आहेत त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं. इनो वापरून आपण काहीच मिनिटात देव आणि तांब्याची भांडी कशी चमकतात ते पाहूया. पहिल्यांदा इनो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. नंतर आपण एक स्क्रब घेणार आहोत आणि त्याला इनो लावून नंतर तो तांब्या पूर्ण त्याने घासून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इनो स्क्रबवर घेऊन तांब्या थोडा घासल्यामुळे असा स्वच्छ निघाला आहे. तर तुम्ही नंतर हा धुवून घेऊन नंतर कॉटनच्या एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसू शकता. त्यामुळे लगेच त्या तांब्या पितळेच्या वस्तू खराब होत नाहीत. त्यासाठी आपण ही भांडी लगेच घासून स्वच्छ करून ती कॉटनच्या कपड्याने पुसून ठेवायची. कॉटनच्या कपड्यामुळे ह्या वस्तू पुसल्यामुळे त्याला पाण्याचे डाग पडणार नाहीत आणि ती भांडी बराच दिवस जशी आहे तशी राहतील. त्यामुळे सारखा घासायचा होणारा त्रास तो कमी होईल. आता आपण देव कसे घासायचे ते बघूया. देव घासताना त्याला एक ब्रश घ्यायचा. ब्रश नवीन असावा. हा मी पहिल्यापासून देव घासण्यासाठीच केलेला आहे, तोच आता मी घेतलेला आहे. त्याला इनो लावून थोडंसं पाणी लावून त्या देवाला इनोने पूर्ण घासून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता तुम्ही बघू शकता तो घासून धुवून मी दाखवला आहे, किती स्वच्छ निघाला आहे. आता हे ताट आहे ते पण सेम इनो घेऊन पूर्ण स्वच्छ घासायचं, ते पण छान निघतं. आणि नंतर धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून ठेवायचं. त्यामुळे त्याच्यावरती पाण्याचे वगैरे जे डाग पडणार आहेत ते पडणार नाहीत आणि भांडी जशीच्या तशी स्वच्छ. माझी आता ती ग्लास, तांब्या आणि ताट आणि सगळे देव स्वच्छ घासून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा मी जे दाखवले ते आणि आता जे मी इनो वापरून जे देवांनी स्वच्छ केले ते तुम्ही पाहू शकता. किती छान दिसत आहेत, किती चमक आली आहे त्याला. तसेच तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता. त्यामुळे नाही हात खराब होत नाहीत, हाताला चिरा वगैरे पडत नाहीत आणि हात काळे होत नाहीत. त्यामुळे इनो वापरून तुम्ही एकदाही या पद्धतीने देव स्वच्छ करू शकता, तांब्याची पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी वापरलेली पद्धत कशी वाटली ती नक्की सांगा. धन्यवाद.